अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, एका कलाकाराच्या घरी आमंत्रण द्यायला आले आहेत काही आयोजक. चला बघूया हा आमंत्रण सोहळा कसा रंगतोय ते. तोच रंगवण्यासाठी मंचावर येत आहेत उमेश जगताप, प्रतीक्षा कोते, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. ए शिवा नको वापर शिव्या खाईन घरात. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊन आलोय. अरे या ना प्लीज, या प्लीज, या ना, या. नमस्कार नमस्कार. अरे बाप रे, पृथ्वी प्रताप. हो, मी साक्षात म्हणजे तुमच्या घरी आम्ही आलो डायरेक्ट एकदम. बघितलं का मॅडम, म्हणजे एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटतंय बघा. अच्छा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमची ओळख? चंदू चिटके. चंदू आणि चिटके. तसं नाही, चंदू चिटके कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे आम्ही सदस्य आहोत. अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी उजे. उजे म्हणजे? उमेश जगताप. अच्छा. ओ. आणि या आपल्या कोतेबाई. आपल्या नका म्हणू, बायको आहे घरात, पटके देईल मला. बघितलं का कॉमेडी यांची, मरणारच मी आता इथे एकदम. मस्त मस्त. आत या ना प्लीज, आत या. दारातच तुम्हाला वाटेल नाही तर कॉमेडी करतो की काय. बघा नंतर अर्धा किती घाई आहे, बघितलं का. म्हणजे काय नाही कॉमेडी झालं तर पुढे काय होईल असं टेन्शन असणार आहे ना एकदम. असं कशाला टेन्शन असेल ना एखाद्याला. घरात आहे मी, नाही होणार म्हणजे होईल ना, का नाही होणार. काय नाही की काय ऍक्टर आहात तुम्ही. थँक्यू. तुमचं आम्ही रोज बघतो. आमचं गाव आहे ना तुमचं लई फॅन आहे बघा. हो. म्हणून आम्ही तुम्ही बिजी व्हायच्या अगोदर तुमच्या आपल्या कसं हे करायला आलो, काय बुक करायला आलो तुम्हाला. मला बुक करायला आलाय? काय ट्रेनचं तिकीट आहे मी बुक करायला? मरणार मी आता इथं बहुतेक. त्यांची कॉमेडी म्हणजे ना कॉमेडी असते एकदम. बघितलं ना, म्हणजे एकदम अशी लोक म्हणतील उमेश जगताप कशाने मेला, ह्यांच्या कॉमेडीने मेला. उमेश भाऊ. छान. पण काय मला कार्यक्रमाचं काय सांगत होतात, काय कार्यक्रम आहे? ते काय ब आमच्याकडे ना 30 तारखेला आहे ना एक मोठा कार्यक्रम होणार आहे. किती तारखेला? 30. हा, सॉरी, येस. हा, माझं थोडस नाही, दॅट इज फाईन. या. तर खूप मोठा कार्यक्रम आहे, तर तुम्ही त्याला प्रमुख पाहुणे म्हणून या. येणार ना, येतो प्रमुख. पण काय कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार, काय कार्यक्रम? ते काय आहे ना साहेब, चंची संस्थेमार्फत आहे ना असे खूप मोठा, म्हणजे इतका मोठा आमचा महोत्सव होतो ना की म्हणजे सगळ्या पंचक्रोशीमध्ये एकदम फेमस आहे आमचा कार्यक्रम. आणि संबंधच नाही आमची म्हणजे. संस्था म्हणजे काहीच संबंधच नाही, इतका मोठा आहे का बस. म्हणजे खासदार म्हणू नका, आमदार म्हणू नका, सगळी लोक त्या कार्यक्रमाला असतातच, एकदम असतातच. आणि आमचा कार्यक्रम जो आहे तो मेनली म्हणजे आर्टिस्ट आणि खेळाडू यांच्या सन्मानासाठी असतो. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे का तुम्ही तिथं येऊन आम्हाला सगळ्या त्या आमच्या युवा पिढीला प्रोत्साहन द्यावं, अशी आमची इच्छा आहे. देणार ना, नक्कीच देणार, का नाही देणार. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 2 शब्द बोलू शकता तिथं, म्हणजे कसं तुम्हाला असं प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे 2 शब्दच ना फक्त, म्हणजे असं काही परफॉर्म वगैरे नाही करायचं. तुम्हाला वाटलं तर करा ना तिथं. नाही. तिथं नाही का असं तुम्ही जे करता काय तुमच्या जिभेवर कॉमेडी आहे एकदम. लगेच जसं सुरू करता ना नाही, तुम्ही. तसं नाही. कॉस्टिंग्स असतात ना प्रत्येकाच्या, म्हणजे काय फक्त यायचं आहे, फक्त व्हिजिट आहे, परफॉर्मन्स, असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. तुम्ही बसा, मी गप्पाच मारत बसलो. शिवा. बायकोला आवाज दिला त्यात का हसतो? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही हाक मारली ना ते आवडलं आपल्याला एकदम. म्हणजे शिवा आपल्याला नसतं जमलं ते. ही बाई नाही जमणार. नाही, शिवा जरा पाणी आण बघ, पाहुणे आलेत जरा. आले. हा, ये. काही खाणार तुम्ही? हा, काही खाणार? नाही. हा. पाणी. हा, कार्यक्रमासाठी आलेत.
अरे बाप रे. नमस्कार ताई. नमस्कार, हे घे ना. घ्या पाणी घ्या. तुमची बायको हो पृथ्वी प्रतापची बायको आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. सुपारी कार्यक्रम. कुठे आहे कार्यक्रम? हा मी विचारलंच नाही कार्यक्रम कुठे आहे. तुमच्या गावात आहे कार्यक्रम. जुन्नर जुन्नरला. जुन्नरच्या शेजारी कोणतं गाव आहे? फकाटे. म्हणजे तुमच्याच गावात आहे ना हो. फकाट्यामध्ये कार्यक्रम आहे. पृथ्वी का हो, फकाट्यामध्ये कार्यक्रम आहे. माझ्या गावी कार्यक्रम. आपल्याच गावात आहे. जवळजवळ मला सासूरवाडीत आता आमंत्रण आलंय म्हणजे. तुमची मुलाखत ऐकली होती ना आम्ही. काय भारी बोलला तुम्ही. वा. मुलाखतीत तुम्हाला कळलं. हो हो बरोबर. ते अधिक माससाठी आम्ही एका चॅनलला दिलं होतं युट्यूबला. बरोबर. हा. काय योगायोग आहे ना ताई. म्हणजे कालच आईचा फोन आला. ती मला म्हणत होती की काल तू स्वप्नात आलीस माझ्या, आणि मग तिला आठवण यायला लागली. मग तिने फोन केला मला. जरा म्हणजे खूप वर्ष झाले ए, भेटले नाहीये ना मी तिला. ठीक आहे. ती जरा इमोशनल झाली जरा. ठीक आहे ना शिवा. ठीक आहे ठीक आहे. आय एम सो सॉरी. खूप वर्ष झाले भेटले नाही ना तिला. ह्यांच्या कामामुळे शूटिंगमुळे जायला नाही मिळत मला. तर सांगत होती स्वप्नात आलेलीस तू शिवा, आणि माझ्याकडे वडे दे ग मला, वडे दे ग मला म्हणत होती. काय बोलली तू आईला. वडे दे ग मला, वडे दे वडे दे. छान बनवते माझी आई वडे. आणि काय योगायोग आहे आज तुम्ही माझ्या माहेरचं आमंत्रण घेऊन आलाय. आय एम सो सॉरी. अरे नाही ती थोडी इमोशनल. तिचं काय ती आई बाबांना मिस करते ना. तर लग्नानंतर आम्ही इथे आलो. गेले 2 वर्ष भेट नाही झाली आहे माझ्या कामामुळे. आणि नेमकं ती लहानपणी आईबाबांकडे राहिली नाही जास्त काळ. बोर्डिंगला होती 5 गणीला. मग कॉलेजमध्ये आली पुण्यात. शिक्षण सगळं पुण्यात झालं. त्यामुळे भाषा पण जुन्नरी जमली नाही 2 दिवस झाले ते. ते आलं लक्षात. हा तेच त्यामुळे ती जरा इमोशनल झाली. पण काय बघा योगायोग आहे. हा हे म्हणजे ना जिलबी रबडी योगायोग आहे हा. दुग्ध शर्करा योग. ते आहे, पण आजकाल कसा ट्रेंड वेगळा आहे ना. वडा पाव योगायोग, कसं साबुदाणा खिचडी पोहे योगायोग, असं ते फाफडा ते काय असतं. जिलेबी. जिलेबी तो योगायोग. अरे पण हे कसे काही योगायोग असतील. दुग्ध शर्करा ना चांगला मराठी शब्द आहे. काय ते सगळ्यांना समजेलच असं नाही ना हो. काय आपली मराठी भाषा अभिजात झाली असली तरी सगळ्यालाच ती येईल असं अजिबात नाही. वा 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 क्या बात आहे. वा 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 चांगलं बोललात. एवढे लांबून मी टाळी द्यायचे पाहिजेत. ऐका हॅलो, याच्या पुढे जर तुम्हाला टाळी हवी असेल लांबून हात करा. मी असं वर्ण करीन. मधल्यामध्ये वजन कमी होईल तुमचं. मरतोय मी आज. इथंच मरतोय आज. अरे हो, मी आईला सांगते ना की मी येणार आहे म्हणून. आई हा, हा, आईला. म्हणून सांगते हो, की हो, मी येते हो. म्हणून. तोपर्यंत मी जरा बोलून. हा, किती तारखेला आहे? 30 तारखेला ताई. 30 तारखेला. हा. ओके. तर बाकी गोष्टी आपण बोलून घेऊ. हॅलो आई, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हा चाल. आई, काल आठवण काढलीस ना माझी. आम्ही येतोय 30 तारखेला तुला भेटायला. हा हा, नाही अगं त्यांचं काम होतं त्याच निमित्ताने हो 30 तारखेला. हा तर काय काय बोलतेस काय? जैडी येते. जैडी येते? अच्छा तुम्ही पण ओळखता का जयडीला. नाही मग तुम्ही काय एक्साइट झाला घरचं असल्यासारखं. ते घरचंच आहे. म्हणजे जयडी म्हटली की मला जरा आनंद होतो, मजा वाटते एकदम. का बरं. माझ्या बायकोचं नाव आहे ना जयश्री. मी तिला प्रेमानं जयडी असं म्हणतो. अच्छा बरोबर. नाही 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 नाही, तू नको ना सांगू. थांब ना, मी फोन करते तिला. जयडीला फोन करते, ती पण येते. हो पण मला जरा कामाचं बोलू दे. हो हो हो, तू बोलून घे ना. सॉरी तिचा जरा फोन सुरू होता म्हणून. एनिवे तर कार्यक्रम काय कसं काय करायचं कार्यक्रमाचं, काय व्यवस्था कशी आहे कार्यक्रम. एकदम चोख. अच्छा वा. म्हणजे तुम्ही काय मागायची गरज नाही, लगेच हजर. वा हे असे कार्यक्रम आवडतात मला. म्हणजे काही टेन्शनच हो नसतं. ना. आणि राहण्याचं काय कसं. काय राहण्याचं काय. नाही म्हणजे कसं आहे की ताईच्या माहेरच्या शेजारचं गाव आहे. हो, माझंच गाव झालं. बरोबर. तर तुम्ही सासूरवाडीला राहणार ना. ते तर हॉटेलमध्ये ठेवणं कसं बरं वाटत नाही ना. ते सासूरवाडीला तुम्ही राहणार. हा, आणि ते कसं होईल माहिती का. म्हणजे सासू सासरे म्हणतील जावायला ठेवलं हॉटेलमध्ये, मग ते
कसं बरं नाही वाटत ना. नाही तर तुम्ही म्हणत असाल ना तर आम्ही आत्ताच्या आत्ता कार्यकर्त्याला फोन करतो ना. लग- लग- नाही 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 बरोबर बोललात तुम्ही बरोबर बोललात. नाही आपण एक कामच करूयात पृथ्वी, आपण ना घरीच जाऊया ना. हो. म्हणजे घरीच राहूया ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट, नका करू हॉटेल बुक. नाही थांबा जरा घरी राहा. थांब अरे जरा. नाही, बाबांना कळलं आपण आलो आणि घरी नाही आलो तर शिवाली अरे नको ना. अरे तिकडे कार्यक्रम असतो ना तिकडे मग फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर कुठे मग जायचं मी. का आपल्या घरी बाथरूम नाहीये का? असं काय करताय? तसं- पाणी पण आहे व्यवस्थित, विहीर आहे आमची. अरे हो चांगली वीर आहे हो. नाही तसं नाही पण काय होतं कधी कधी कार्यक्रमाच्या वेळा मागे पुढे होतात. मग आपला कार्यक्रम उशिरा संपला तर मग काय रात्री तुझ्या बाबांच्या घरी जायचं का आपण. हो घरीच जाऊया आपण. आणि किती लेट होणार आहे ना, आणि लेट झालं तर बंड्या येईल घ्यायला. बंड्या आहे ना. माझ्या बंड्याला ओळखता नाही मग काय एक्साइट होताय तुम्ही. नाही नाही, बंड्या माझा चुलत काका आहे ना, त्याचा मोठा मुलगा बंड्या. हा. त्याने नवीन वडाप घेतली, लेट झालं तर तो येईल आपल्याला घ्यायला, घरी घेऊन जाईल. शिवाली जरा थांब ना. एवढा मोठा सेलिब्रिटी कार्यक्रमाचे 1.5-2 लाख रुपये घेतो आणि घरी जाताना वडाप नाही जातो असा कसं दिसेल. काय भारी वा 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 वा, काय भारी केलं तुम्ही एकदम. तुमचं निरीक्षण आहे ना कमाल आहे एकदम. नाही म्हणजे निरीक्षण तसं नाहीये, हे अनुभव आहे त्यांचा. म्हणजे वा. 2-3 वर्ष आधी कोण ओळखायचं यांना. शिवाली आमच्याकडे काहीच नव्हतं ना, तर रिक्षानेच प्रवास करायचे. शिवा. विक्रोळीला राहायचो, तिथे 2-2 तास ते शेअर रिक्षासाठी वाट बघायचे. हो ना. तो अनुभव सगळा उतरवतात अभिनयामध्ये. आता तुम्ही दोघं आलेत ना, तुम्हाला बघितलंय ना, तुमचं पण करतील बघा. हो, ते माझं 30 पण घ्या ना. अरे नक्की ते नक्की पण ऍड करतील. पण खरंच टचवूड टचवूड टच वूड सॉरी टचवूड म्हणजे हा माणूस आहे ना, जे बघतो ना ते तंत उतरवतो. म्हणजे आम्ही काय होतो आणि आता बघा ना, घर आहे स्वतःच वगैरे. आणि Yes. खरंच म्हणजे मी सांगू नाही शकत. Yes, नको मला सांगूस. किती आनंद झालाय की आईचा फोन आला. म्हणजे काय योगायोग आहे. आणि तुम्ही आमंत्रण पण घेऊन आलात. आई बोलवते पण आहे आणि कार्यक्रम पण आहे. मी आले तर चालेल कार्यक्रमाला? म्हणजे म्हणजे काय हा तुम्ही आता बाहेर येणार आणि आम्ही तुम्हाला काय असंच सोडत असतो का ताई. हा काही पण बर का. म्हणजे हे बघा भाऊ, आपण काय करू ना, आता ताई येतातच आहे ना. हा मग आपण ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू. 21 वाशिनींना बोलून घेऊ. हा आणि ताईंना ना प्रमुख पाहुणे म्हणून बोलून घेऊ. नाही नाही ठरलं? नाही, नाही, ठरलं? एवढं नाही. म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की सेलिब्रिटी ते आहेत. माझं काय. हो काय म्हणता तुम्ही ताई, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीची बायको. सेलिब्रिटीचे ना आमच्यासाठी तर तेच आहे. हो नाही आहेच. दादांना तिथं बोलून थोडी ना असं काही उपयोग होणार आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तिथं काय उपयोग आहे. त्यांना थोडी ना ते वोटी भरणारे आणि त्यांना ब्लाऊज पीस देणारे हसतील ना लोक. अरे पण मी तरी काय येईन, मी एवढा बावळट आहे का मी. नाही तसं नाही, पण ते म्हणजे सेलिब्रिटी ते आहेत, माझं काही नाही म्हणून मी- नाही 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 ताई ताई तुम्ही काही बोलू नका. आता तुम्ही दोघं येत आहे. हा तुमच्या हस्ते ना आपण दीप प्रज्वलन करूया. बापरे. मी दाम्पत्य येत आहे. हा, नाही. आमच्या गावचा कार्यक्रम आहे ना, म्हणजे असा एकदम जंगी असतो बरं का एकदम. जंगी. हो हो, आपल्या गावचे कार्यक्रम जंगीच असतात. त्यांनी बघितले नाही. ते कसं ना, तुम्ही येणार, जावप येणार, आमची लेक येणार, मग असं ना एकदम असं ढोल ताशे लेझिम असं आरा बाप रे असं रेड कार्पेटच घालू तिकडे एकदम. घालून घ्या. तुम्ही मी काय म्हणते की ते 21 वाशिनींना बोलू राहिलो ना, त्यांना नऊवारीत बोलू आणि असा पूर्ण कोल्हापुरी साज करून बोलू. म्हणजे नथ गजरा बिजरा सगळं करून त्यांच्या हातात आहे ना तांब्याची ताटं देऊ आणि आरती करायला यांचं नको का. ताई तुम्हाला गुलाबी रंगाचं फुल आवडतं का. त्याच्या पाकळ्या ठेवू ना, मग झालं ताई. हा. एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी करणार. आपल्यासाठी. आपल्यासाठी करणार आहात तुम्ही. काटा चाला बघा अंगावर एकदम. माझ्या पण बापरे. आम्ही येतो 30 तारखेला. फिक्स करून टाका, आम्ही दोघंही येतो. नाही आपण एक काम करूया, 28लाच जाऊया. नाही 28ला तिकडे कुणी नसणार ना. आम्ही नाही तिकडे 28ला. अरे नाही, तुम्हाला तुमच्याकडे नाही, आई बाबांना भेटायला मी आठवण काढते ना, तर 2 दिवस तिच्याकडे राहीन. येस 28ला आम्ही आई बाबांना. तू जेडीला मेसेज कर. मी जेडीला सांगते ना 28ला येतोय म्हणून आपण. हा ते जरा ती थोडी एक्साइट झाली बाहेरचे लोक म्हणून. नाही आपण मुद्द्याचं बोलू, महत्वाचं बोलू. हा बोलूया ना. हा बाकी व्यवस्था सगळी एकदम व्यवस्थित आहे, काय त्याचा प्रॉब्लेमच नाही. आणि मानधनाचं कसं काय. सायलेन्स. ठीक आहे, डन झालेलं आहे. तुम्ही 30 तारखेला येत आहे. एक मिनिट थांब जरा थांब. बसा जरा ताई, बसा सर बसा. काय झालं? थांब ना. अहो नाही डन करूच आपण. मानधनाचं काय.
सगळं पाणी प्या, व्यवस्थित पाणी प्या. नाही म्हणजे आम्हाला काय वाटलं होतं की बाबा पृथ्वी प्रतापचे पायाची धूळ आमच्या जिल्ह्याला लागतीये. हा ती लागणार 1.5 लाख रुपयांसहित लागणार. ऐक ना 1.5 लाख रुपये घेतो कार्यक्रमाचे फक्त व्हिजिटचे. परफॉर्म करायचं असेल तर 3.5 लाख. नाही म्हणजे काय होतं की आमचा असा विचार होता की बाबा तुम्ही सासरवडीला येतच आहात तर बाबा 2 तास पुढे आला असतात आमच्या गावात. आमचं म्हणणं होतं. मी सासरवाडीला येतोय आणि मग तुमच्या गावात नाही येणार. मग? मी तुमच्या गावात येतोय त्याच्यात मी मध्ये सासरवाडीला जाऊन येणार. है ना? नाही एवढे मी घेतो, मला तेवढे पैसे लागणार. 1.5 लाख रुपये मी घेतो. तुम्ही ते ढोल ताशे वगैरे आणणार आहात ना, लेझिम बिझिम हो. नसतील तरी चालेल. माझ्या पुढे 3 काळी कुत्री चालत असतील तरी चालेल, पण 1.5 लाख द्या. ते काय असं काही नाही बो, देणार नाही बो असं काही नाहीये. पण आम्ही म्हणजे फुल ना फुलाची पाकळी देऊ ना. ना ना ना, पाकळी नको, फुल नको, 1.5 लाख द्या. पृथ्वी जरा जास्त होत आहे. आमचा बरोबर बोलतो. पैशांचा विषय, पैसे सगळं काही व्यवहार- नसतं. वर्षाला 3 फोन हरवतेस तू, 1.5 लाखाचे. तू जरा शांत राहा, तू नको सांगू मला पैशांचं. हा? व्यवहारात मध्ये बोलू नको थांब जरा. काय हे बघा, काय बरोबर माझं तुमचं म्हणणं मला कळतंय. जावई आहे तुमच्या गावचा वगैरे, पण जावई मी गेली 5 वर्ष आहे तुमच्या गावचा. हा? गेल्या 2-3 वर्षात जे काही मला थोडी प्रसिद्धी वगैरे मिळाली त्याच्यानंतर तुम्ही कार्यक्रम घेऊन आलाय की नाही? मधल्या काळात मी मेहनत केली, माझ्यावरती काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, प्रसिद्ध झालो. तर आता काय माझ्या काही प्रोफेशनल फीज आहेत त्या मला मिळायला हव्या ना, आहे की नाही? अगदी बरोबर बोलला तुम्ही. Exactly. हा सेम प्रस्ताव आम्ही कमिटी पुढे मांडला. हा मग तर आमचे चेअरमन काय म्हणाले, उमेश तुला अक्कल नाही, तुला लाज नाही. आपल्या गावचा जावा येतो त्याच्या पुढे पैशाचा विषय काढू नको, नाही तर ते लाट घालून हाकलून देतील. सेलिब्रिटी आहेत ते. ते येतील 30 तारखेला. नाही तर माझ्या बाबांना वाईट वाटेल. अरे बाबांचं काय आहे मध्ये? पैसे मला घ्यायचे आहेत कार्यक्रमाचे, ते घेऊ एक दे. मिनिट, ते गावी कळलं ना की तू पैसे घेऊन गेलायस म्हणून, तर माझे बाबा ताटमानेने चालू शकतील का गावात? मी पैसे घेतल्यावर तुझ्या बाबांना स्पॉन्डिलिसिस होणार आहे. ताई आटमाने चालू शकते. नाही ताई ताई तुम्ही बरोबर बोललात एकदम. काय हे काय कार्यक्रम करतील आणि निघून जातील. पण तुमच्या बाबांना आपल्या लोकांमध्ये राहायचं आयुष्यभर. आपली लोक कशी आहेत माहिती आहे ना, काय म्हणतील? पैशाला हाप आपल्याला जावायचा, तो सासरे बोय, कसं वाटेल ते? चांगलं नाही वाटणार. असं होऊ शकत अरे. नाही. नाही आपण जातोय 30 तारखेला. ते येतील. ते कसं नाही येणार ते मी बघते. पृथ्वीक नाही आले ना तर मी माहेरीच राहीन. ताई शिवा. आमच्यामुळे तुमच्यात असं काही नको ताई. नाही, आणि तुमच्यामुळे काहीच होत नाहीये, त्यांच्यामुळे होतंय जे शिवा, काय शिवा होतंय. जरा माझा ऐक, ते गाव तुझं नाहीच आहे. तुला अरे तुरे करायला लावू नको अगं, त्यांच्या तुझं समोर. अरे तू जुन्नरची येते फकाटेत ना आली आहे. तुझ्या आणि त्याच्या गावांच्या मध्ये 150 किलोमीटर आहे. काय बाजूचं गाव करते? थांब ना. दादा ताई, काय आम्हाला- काय आम्ही काय करतो माहिती का, पूर्ण पंचक्रोश आहे ना ते एकच रेडियस मध्ये आम्ही मोजतो. हा. त्यामुळे ते एकच असतं, कुटुंब असतं ते आमचं. अरे पण वेगळं गाव आहे ना. मी जाणार नाहीये मी आता. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 30 तारखेला ते येतील माझा शब्द आहे. मी घेऊन येणार त्यांना 30 तारखेला, माझा शब्द शिवा. आहे. आपण जातोय. नाही आलो तर आपण जातोय. मी नाही आलो तर काय करणार आहेस? आम्ही येतोय. तुम्ही नाही tension आलो तर घेऊ तू नका. काय करणार मी आहेस? इकडे राहणार. मी येणारच नाही तुमच्या घरी. म्हणजे काय काहीच नाही असं एकदम काय नाही. म्हणजे वेपर्स आणि ते चिप्स ठेवलेले आहेत, तसं काही- हो, हो. जाताना सांगताय मला वेफर आणि चिप्स ठेवलेले आहेत ते सांगताय मला. हा खात नाही मी ते समोसे आणि वेफर वगैरे. कॅन्सल करून टाकू ना. तुमच्या शब्दाबाहेर आम्ही नाही बघा, तुम्हाला सांगतो. अरे काय बजेटची कात्री घेऊनच फिरतोय काय माणूस? वेफर पण कट केले. मी आईला सांगते 28 तारखेला ठीक आहे येतो येतो येतो. तुझ्यामुळे मला हॅलो हॅलो सर, काय एक महत्वाचं सांगायचं होतं काय की आमच्या गावचा कार्यक्रम आहे ना, तो असं एकदम देदीप्यमान होतो बरं का. हा. नाही म्हणजे एकदम असे लोक तोंडात बोटं घालतील तुम्ही आला, तुम्हाला सांगतो. म्हणजे कार्यक्रमाचे हायलाईट काय माहिती आहे का, काय जो प्रमुख पाहुणा येतो ना आमच्या गावात, भाषण करताना स्वतः स्वेच्छेने 50,000 रुपयाची देणगी देतो. स्वतः बरं का, स्वच्छेने एकदम. तसं हे नाही. म्हणजे तुम्ही किती द्याल? म्हणजे कमीत कमी 50,000च्या वर द्या. काय काय माणूस आहे हा? स्वेच्छेने पण वर पैसे मीच द्यायचे. हो मी तुम्हाला सांगतो, हे ना कमीत कमी 1 लाख रुपये देतील बघा, तुम्हाला सांगतो. आपण मग परमनंट सदस्य होऊन जाऊ ना. हा, आणि कसं ते सिन्सिअर माणूस आहे ना, ते मातीतला माणूस आहे एकदम. ते देणार अरे पैसे तुम्हाला. कार्यक्रमाचे मला पैसे नाही देणार तू. अरे हे ते 50,000 मागतायत ना, आणि त्यांना वाटते की तू 1 लाख रुपये देणार नाही तर काय? आहे. आपण त्यांची फजिती करूया. हा. आपण 1.25 लाख रुपये देऊन टाकूया त्यांना. बावळट आहेस का? तोंडात बोट घालू देत. माझे बाबा काय ताट मानेने फिरतील माहितीये गावामध्ये. खूप खुश होतील ते बोलतील की वो 1.25 लाख रुपये देने वाले जावई का मैं सासरा हूं करके. ते खूप खुश होतील पृथ्वी. आपण 28 ला जातोय. हा हिचा कोंबडा
ताठ मानेने गावात फिरावं म्हणून रविवारी माझा बळी दिलाय यार. काय बोलायचं यार याला यार. शी. वा वा, अतिशय वेगळी कॉन्सेप्ट, सुंदर सादरीकरण आणि कलाकारांसाठी काही अंशी रिलेटेबल सुद्धा. बघा हा सरस काय म्हणतात प्रसाद दा. फार छान, मस्त विषय होता. या निमित्ताने मला आठवतं आहे की मी बऱ्याच नटांकडे बघतो, अभिनेत्यांकडे बघतो. मोस्टली खूप अभिनेत्यांच्या बायका अशा साध्या भोळ्या असतात. आमच्याकडे काय चुकलं काय एनिवे, तुमच्या दोघांच्या सादरीकरणातनं फार गमतीशीर अनुभव आला तो असा की शिवा तू जे बोलत होतीस त्याच्याबद्दलचं त्या वर्णनातनं हा 2-3 वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या आधीचा कसा असेल ते आम्हाला कळलं. आणि पृथ्वी तुझ्या वावरणातनं तू प्रसिद्धी मिळाल्यानंतर कसा आहेस ते दाखवून दिलंच. एक फार रंजक प्रवास आमच्या डोळ्यासमोर आला. आणि उमेश, प्रतीक्षा, तुमच्या दोघांमुळे काही वेळेला हे असे जे आयोजक असतात ते क्वचित असे इतके कावेबाज असू शकतात. उमेश, तू फार तो कावेबाजपणा फार उत्तम पद्धतीने अधोरेखित केलास. प्रतीक्षा, तुझं पण बेरिंग छान होतं. मला पण ही सवय आहे की समोर असं कोणी आलं की मी त्यांच्यासमोर तसं करायला लागतो आणि मंजू मला इकडनं डुशा मारतो. त्यांना कळेल एवढं करू नकोस. त्यामुळे मी खूप रिलेट केलं ते. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स, मजा आली. भारी होता परफॉर्मन्स. शिवा, तू खूप सुंदर दिसतेस आणि परफॉर्मन्स पण छान होता. पीपी मस्त. मला असं वाटलं की फार काही कष्ट घ्यावे लागले तुला ह्या performance साठी. मजा आली. व्हेरी नाईस.